या संघाला ज्यांनी प्रशिक्षण दिलंय त्या प्रशिक्षकासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. खूप चांगलं प्रशिक्षण भडगाव खेडसाठी. अतिशय सुंदर प्रेक्षणीय अशी पकड आपण पाहतोय. पुन्हा एकदा अमर कश्यपला अतिशय सुंदर पकड मित्रांनो. चढाई करतो तो अमर कश्यप, जो पहिलीच पकड. अमर कश्यप जो राष्ट्रीय खेळाडू आहे, कुमार गटामध्ये एक चांगली कामगिरी करणारा खेळाडू, त्यालाच पहिल्याच चढाईमध्ये यशस्वी पकड झाली. ते अर्थातच श्रीकृष्ण स्पोर्ट क्लब भडगाव खेड या संघाकडून मित्रांनो. चढेगार परत त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई. विनय बंगाल, पुन्हा एकदा विनय बंगालला एक अतिशय चांगली पकड आपण पाहतोय. सुंदर पकड श्रीकृष्ण स्पोर्ट क्लब भडगाव खेड कडून आपण पाहतोय. चांगल्या खेळाचं प्रदर्शन, एक लगेचच प्रेक्षकांची मनं जिंकतोय. एक चांगली क्षेत्र व्यूहरचना होते भडगाव खेड संघाकडून. पुन्हा एकदा भडगाव कडून तिसरी चढाई. खेरडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रकाश साहिल पाटोळे चढाई करतोय. डू ऑर डाय ची चढाई आणि अतिशय चांगली पकड. आता मात्र साहिल पाटोळे गेला. अतिशय चांगली पकड पुन्हा एकदा भडगावकडून आपण पाहतोय. अमर कश्यप सारख्या एका राष्ट्रीय खेळाडूला या संघासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. श्रीकृष्ण स्पोर्ट क्लब भडगाव खेड एक चांगली क्षेत्र विरचना या संघाची आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत यशस्वी पकड या संघाकडून पाहायला मिळते. अर्थातच हा खेडचा नवोदित संघ श्रीकृष्ण स्पोर्ट क्लब भडगावच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आयोजन आहे ते 7 स्टार मित्रमंडळ चिपळूण श्री कालभैरव चषकमध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा. आपण 4 गटामध्ये ही स्पर्धा पाहतोय. अर्थातच 12 संघांमधली. आणि पुन्हा एकदा एक चांगलं यश या ठिकाणी मित्रांनो. टाळ्या झाल्या पाहिजेत. एक चांगल्या कबड्डीचं प्रदर्शन श्रीकृष्ण स्पोर्ट क्लब भडगाव खेड कडून आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व प्रेक्षकांचं लक्ष वेधून ठेवलंय ते भडगाव खेड संघाने. आणि ज्या कबड्डी मधलं एक मोठं शस्त्र, मोठं आणि पुन्हा एकदा अतिशय चांगली पकड. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे कबड्डी मधलं मोठं शस्त्र म्हणजे क्षेत्र व्यूहरचना. ज्या संघाची चांगली क्षेत्र संघर्ष क्रीडामुळे चिपळूण आपल्याला वारंवार पुकार देऊन सुद्धा आपला प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहत नाही. संघर्ष क्रीडामुळे चिपळूण. तीन खेळाडूंमध्ये तिसऱ्या चढाईचं आव्हान. आणि या ठिकाणी आता मात्र चांगली पकड, सुपर टॅकल होत आहे आणि 2 गुण मिळतात महत्वपूर्ण. अर्थातच नियुंदे चिपळूण संघाला. विनय बंगाल इन होतोय, जो या अगोदरच्या सामन्यामध्ये चढाई करतोय. तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारतोय 6 खेळाडूंमध्ये भडगाव खेड संघाकडे. अतिशय सुंदर प्रेक्षणीय अशी पकड आपण पाहतोय मित्रांनो. काही वेळ हृदयाचे ठोके थांबले होते. विनय बंगालसाठी एक चांगला चमत्कार होऊ शकला असता. विनय कडून सुपर रेड होऊ शकली असती. मात्र तेवढीच चांगलं टीम कॉम्बिनेशन, चांगली क्षेत्र व्यूहरचना आपण पाहतोय ती भडगाव खेड संघाची. पुन्हा एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत भडगावसाठी मित्रांनो. एक चांगल्या कबड्डीचं प्रदर्शन या ठिकाणी. श्रीकृष्ण स्पोर्ट क्लब भडगाव खेड आपल्या लगतचाच तालुका आहे खेड संघ. आणि अर्थातच तो खेडवरून येऊन या ठिकाणी दमदार चांगली क्षेत्र व्यूहरचना आपण पाहतोय ती भडगाव खेड संघाकडून. 4 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईकार चढाई करतोय. आता मात्र
मध्यरक्षकाला टिपण्यामध्ये यश मिळत आहे, एक महत्वपूर्ण यश मिळत आहे, कारण अमर कश्यप पुन्हा एकदा इन होतोय. अमर परत त्याला प्रत्युत्तर दाखल. 3 खेळाडूंमध्ये सुपर टॅकलची संधी आहे, ती अर्थातच निंदू चिपळूण संघाला. सुपर टॅक चिपळूणकडून अमर कश्यपची सुपर टॅकल आपण पाहतोय. पुन्हा एकदा 2 गुण मिळत आहेत आतापर्यंत. तिसरी चढाई डू ऑर डाय. 5 खेळाडूंमध्ये अमर कश्यपने आव्हान स्वीकारलंय. पाच खेळाडूंमध्ये आता मात्र डुबकी मारण्याचा प्रयत्न होता तो अमर कश्यपचा. तो प्रयत्न या ठिकाणी अयशस्वी होतोय आणि यशस्वी पकड होते ती पुन्हा एकदा भडगाव खेडकडून. एका चांगल्या चढाई करायला चांगली पकड. चालू सामन्याचं मध्यांतर होतोय 8-6 अशी गुणसंख्या. भडगाव खेड 8, 6 गुण अर्थातच निंदू चिपळूण संघ. एक चांगला सामना आपण पाहतोय. मी 7 स्टारच्या सर्व मित्रमंडळींना या ठिकाणी विनंती करतोय उपस्थित राहण्यासाठी की आपल्याला एक अतिशय महत्वपूर्ण सन्मान उपस्थित होत आहे. त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख आणि माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कदम ही या विनोदजी बोरण साहेब यांचाही सन्मान करणार आहोत. मी 7 स्टार मित्रमंडळाला विनंती करतोय श्रीराज रेड्डी यांना, बंटी रेड्डी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण विनोदजी बोरण यांचा या ठिकाणी सन्मान करूया. विनोदजी बोरण पंचायत समिती सदस्य यांचा यानंतर आपण नेहमी सहकार्य करणारे, नेहमी प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे, कबड्डीसाठी झटणारे व्यक्तिमत्व आहे, ते अर्थातच बाळासाहेब कदम यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. परेशजी जानवलकर, ॲडव्होकेट विश्वजित यादव, त्यानंतर श्रीनिवास रेड्डीज, बंटी रेड्डीज, दिनेश राऊत सन्मान करूया. प्रकाशजी पात्रवट यांचाही या ठिकाणी सन्मान आपण पाहू शकतोय. श्रीकृष्ण स्पोर्ट क्लब भडगाव खेड यांनी या ठिकाणी नावलौकिक मिळवलंय. एक चांगल्या पद्धतीचं नावलौकिक त्यांनी मिळवलंय. 7-13 अशी गुणसंख्या. पुन्हा एकदा अमर कश्यप या ठिकाणी चढाईसाठी जातो आहे. सात खेळाडूंमध्ये एक चांगलं नियंत्रण, चांगली चित्रव्यूहरचना. पुन्हा एकदा आपण पाहतोय अमर कश्यपला या ठिकाणी पकड. एक चांगली क्षेत्रव्यूहरचना. मित्रांनो, टाळ्या खूप कमी पडत आहेत. त्यांच्याच गटामध्ये टाळ्या नाही झाल्या पाहिजे. चांगल्या कबड्डीला चांगल्या टाळ्या आणि चांगली दात ही चिपळूण वासियांची खासियत आहे. मित्रांनो, एक चांगल्या पद्धतीचं टीम कॉम्बिनेशन, चांगली क्षेत्रव्यूहरचना भडगाव खेड संघाची आपल्याला पाहायला मिळते. निदान रेषेजवळ चढाई या संघाने वैशिष्ट्य मिळवलं. मित्रांनो, चढाईपेक्षा क्षेत्रव्यूहरचनेवरती चांगला भर दिलाय. चांगलं टीम कॉम्बिनेशन. तिसरी चढाई भडगावची. 6 खेळाडूंमध्ये पाहूया 7-14 अशी गुणसंख्या. आता मात्र चढाईकार या ठिकाणी बाद होतोय. चांगलं मध्यरक्षण होतंय निंदू चिपळूण संघाचं. 8-14 अशी गुणसंख्या. पुन्हा एकदा अमर कश्यपला अतिशय सुंदर पकड. मित्रांनो, अमर कश्यपचे प्रयत्न भेदून काढतोय तो अर्थातच भडगाव खेड संघ. एक अतिशय चांगली मॅच, चांगली लढत आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने पायगुणे सतीशजी मोरे आणि बाळाशेठ कदम यांचं की ते या ठिकाणी दाखल झालेत आणि एक चांगलं मॅच या ठिकाणी पाहायला मिळतोय. कालपासून आम्ही अशा मॅचची वाट पाहत होतो, बाळाशेठ कदम आणि सतीशजी मोरे. आज मात्र पूर्णपणे या ठिकाणी या 7ही जणांनी जी मेहनत गेली ती मेहनत वसूल होताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सुंदर कॉम्बिनेशन. श्रीकृष्ण स्पोर्ट क्लब भडगाव खेडचं हे वैशिष्ट्य आपण पाहतो. मित्रांनो, निंदू चिपळूण संघ जो चढाईमध्ये माहीर आहे, पकडमध्ये माहीर आहे, त्या संघाला या ठिकाणी पूर्णपणे रोखून धरलंय आणि वर्चस्व गाजवलंय. ते अर्थातच श्रीकृष्ण स्पोर्ट क्लब भडगाव खेडने.
एवढ्याच ताकदीने चांगली क्षेत्रवीर रचना झाली ती अमर कश्यपला. विनय बंगाल पुन्हा एकदा आपण पाहू शकतोय जो शॉर्ट मध्यरक्षण म्हटलं जातं. बाळासाहेब कदम यांनी या ठिकाणी दाखवून दिलं की शॉर्ट काय पद्धतीचं मध्यरक्षण असू शकतं. खूप वर्षाने अशा पद्धतीचं मध्यरक्षण पाहायला मिळालं या खेळाडूकडून. या खेळाडूसाठी टाळ्या झाल्या मित्रांनो पाहिजे, जोरदार टाळ्या. एक शॉर्ट मध्यरक्षण अतिशय सुंदर. त्या चढाई करायला कळलंही नाही की कुठल्या प्रयत्नामध्ये आपल्याला पकड होऊ शकतं, कुठल्या क्षणाला पकड होऊ शकतं, आणि त्याचं उत्तम उदाहरण या भडगावकडून आपल्याला पाहायला मिळालंय. श्रीकृष्ण स्पोर्ट क्लब भडगावने सर्व चिपळूण वासियांची मनं जिंकलेत. तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारलंय भडगाव संघाकडून. भडगाव संघामध्ये विशाल सौंदर्य, ओंकार सौंदर्य, सूरज पाटील, ओंकार पार्टे, अतिश उसरे, साहिल पाटोळे, नवनाथ कुटेकर, समीर चढाईकर परततोय. तिसऱ्या चढाईचं आव्हान निवंदे चिपळूण संघाकडून. 6 खेळाडूंमध्ये एक चांगलं नियंत्रण. पुन्हा एकदा एक चांगलं कॉम्बिनेशन. उजव्या गोपुरक्षाच्या लगतच्या क्षेत्ररक्षकाकडून मित्रांनो ही पकड होते. या संघाला ज्यांनी प्रशिक्षण दिलंय त्या प्रशिक्षकासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. खूप चांगलं प्रशिक्षण भडगाव खेडसाठी. 3 खेळाडूंमध्ये चढाई होती आहे. 4 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईकर भडगाव खेड संघाचा चढाई करतोय निवंदे चिपळूण संघाकडे. 19-10 गुणसंख्या, 19 गुण भडगाव तर 10 गुण निवंदे चिपळूण संघ. अमर कश्यप चढाई करतोय. आता मात्र डुबके मारून यशस्वी ठरतोय तो अमर कश्यप. पहिल्यांदा यशस्वी ठरलाय तो अमर कश्यप. या ठिकाणी 3 गुण मिळवून देतोय. सुपर रेड करतोय. 13-19 अशी गुणसंख्या. तिसरी चढाई 6 खेळाडूंमध्ये. 13-19 अशी गुणसंख्या. चौदा 19 अशी गुणसंख्या चढाई होती. सुंदर चढाई, यशस्वी चढाई भडगाव खेडकडून. एक महत्वपूर्ण गुण मिळतोय. गुण मिळतो अर्थातच चिपळूण संघाला. 15-20 अशी गुणसंख्या आपण पाहतोय. ही लढत या ठिकाणी पूर्ण होते आणि अर्थातच श्रीकृष्ण स्पोर्ट क्लब भडगाव खेड संघ विजय मिळवतोय. संघर्ष गडामुळे चिपळूण, निळकंठेश्वर गडामुळे देवरुख, दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार. संघर्ष गडामुळे चिपळूण, निळकंठेश्वर गडामुळे देवरुख या दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार. गणेश खेडेकर यांच्याकडून भडगाव खेड संघाला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गणेश खेडेकर यांच्याकडून देवेश शेलार